दिल्लीतील जंतर मंतर येथे पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। वंचित बहुजन आघाडीसह विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी आंदोलन करत विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे। दिल्लीतील जंतर मंतर येथे 20 जुलै रोजी पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ संसद मार्च काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांच्या निषेधार्थ धामणगाव रेल्वे शहर आणि तालुक्यात बंद पाळण्यात आलाय। वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी पक्ष संघटनांच्या आवाहनानुसार शहरातील मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेली कारवाई ही लोकशाही आणि संविधानावरील हल्ला असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रशांत नाईक, महासचिव सुरेंद्र फुसाटे, आंबेडकरी चळवळीचे नेते प्रशांत मून, प्रहारचे जिल्हा प्रमुख प्रवीण हेंडवे, शेतकरी नेते कपिल पडखान, समता सैनिक दलाचे शिलानंद झामरे, उपाध्यक्ष छोटू गावंडे, अशोक कांबळे, वाघमारे, अल्पेश बनसोड, अक्षय रुपवणे, स्वप्नील वानखेडे, सम्यक दहाट यांच्यासह विविध सामाजिक राजकीय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले। आंदोलन शांततेत पार पडले असून विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांकडे केंद्र सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिलाय। जे केंद्रात बसलेलं नालायक आणि वांझोटा सरकार आहे, यांनी जशा पद्धतीने लोकशाही आणि शांततेने जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं ते आंदोलन चिघळण्याचा, त्यांना लाठीने मारण्याचा, लहान लहान ज्या मुली आहे 12 वर्षाच्या 13 वर्षांच्या त्यांचे कपडे फाडण्याचा, जे त्यांच्यावर अमानुषपणे अत्याचार केला आहे आणि जे विद्यार्थी तिथे आंदोलन करत आहेत त्यांना अश्रुधुराच्या कांड्या फोडून किंवा इतर पद्धतीने मारहाण करून त्यांना जखमी केलेला आहे। त्याच्या निषेधार्थ आज जे महाराष्ट्र बंदची आग आहे त्यांच्या समर्थनार्थ आम्ही पूर्ण धामणगावकर, सर्वपक्षीय वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी लोक सगळ्यांनी मिळून धामणगाव बंदची हाक इथल्या व्यापारी संघ असो, शाळा असो, ऑटो युनियन असो, इथचं आगार व्यवस्थापन असो, सगळ्यांना धामणगाव बंदची हाक दिलेली आहे। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, अमरावती।